नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति बाबाजी आधुनिक भारताचे महावतार। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बद्रीनारायणजवळील उत्तर हिमालयाचा भूभाग लाहिरी महाशयांचे गुरु जे बाबाजी यांच्या जिवंत वास्तव्याने अजूनही पुनीत झालेला आहे। या एकांतवासी महापुरुषाने आपला देह अनेक शतकांवर कायम ठेवलेला आहे। कदाचित सहस्रावधी वर्षे सुद्धा अमर असे बाबाजी हे अवतारी पुरुष आहेत। अवतार या संस्कृत शब्दाचा अर्थ उतरणे, मूळ धातू अव म्हणजे खाली आणि तृ म्हणजे पुढे जाणे। हिंदू धर्मशास्त्रामध्ये अवतार याचा अर्थ परमेश्वराने हाडामांसाचा देह धारण करणे असा होतो। श्री युक्तेश्वरांनी मला सांगितले, बाबाजींच्या आध्यात्मिक अवस्थेची कल्पना मानवी मनाला येण्यासारखी नाही। माणसाची आकुंचित दृष्टी अनेक स्तरांपलीकडील तारकासदृश अशा बाबाजींच्या स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यांच्या अवतारी स्वरूपाचे आकलन करण्याचा प्रयत्नसुद्धा कोणास करता येण्यासारखा नाही। त्याचे ज्ञान होणेसुद्धा अशक्य आहे। आध्यात्मिक प्रगतीच्या अवस्थांचे वर्गीकरण उपनिषदांनी फार बारकाईने केलेले आहे। सिद्ध म्हणजेच पूर्णावस्थेला गेलेला प्राणी हा जीवनमुक्त, जिवंत असतानाच मुक्त अवस्थेपासून परिणत होऊन परममुक्त म्हणजे संपूर्णपणे मुक्त म्हणजेच मृत्यूवर जय मिळवल्याने अवस्थेप्रत पोचलेला असतो। ह्या अंतिम अवस्थेत प्राणी मायेच्या बंधनातून सुटून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो। म्हणून परममुक्त जो असतो तो क्वचितच देह धारण करतो। जर त्याने देह धारण केला तर त्याला अवतार म्हणतात। हे अवतार म्हणजे ह्या भूलोकावर स्वर्गीय कृपाप्रसादाचा वर्षाव करण्याकरता परमेश्वराने नियुक्त केलेले एक माध्यमच। अवतारास विश्वरचनेचे किंवा व्यवस्थेचे नियम लागू नाहीत। त्याचे शुद्ध शरीर जे एखाद्या प्रकाश प्रतिमेसारखे दृष्टिगोचर असते, त्यास निसर्गाचे कोणतेच बंधन लागू नसते। वरवर पाहणाऱ्याला अवतारी पुरुषाच्या ठिकाणी विलक्षण असे काही दिसणार नाही, परंतु प्रसंगी अवतारी पुरुषाच्या देहाची सावली पडत नाही किंवा जमिनीवर चालल्यानंतर त्याच्या पावलाचा ठसा उमटत नाही। अज्ञान आणि भौतिक बंधने यांपासून अवतारी पुरुष अंतस्थपणे मुक्त असतो। ह्या स्थितीच्या ह्या बाहेरून दिसणाऱ्या लाक्षणिक खुणा होत। अशा तऱ्हेचा ईश्वरी पुरुषच जन्ममरणाच्या सापेक्षते पलीकडील सत्य जाणू शकतो। उमर खय्यामबद्दल लोकांना यथार्थ परिचय झालेला नाही। तो आपल्या रुबायत नामक अमर काव्यात परममुक्त पुरुषाचे खालीलप्रमाणे वर्णन करतो। आनंदाचा निज ममशशी असतना ज्यासी काही, स्वर्गीचा हा पुनरपी शशी येतसे दिक्प्रदेशी, अंती माझे गमन घडल्यानंतरी तो कितीदा, सांगे पाहू उपवनी पुनः शोध घे व्यर्थची ना। आता ह्या कवितेमधील आनंदाचा निज ममशशी असतना ज्यासी काही म्हणजे परमेश्वर शाश्वत ध्रुव जो कधीही कालविसंगत असू शकत नाही। स्वर्गीचा हा पुनरपी शशी येतसे दिक्प्रदेशी म्हणजे बाह्य विश्व जे काही नियमानुसार काही ठरीव कालावधींनी उदय व अस्त पावत असते, साक्षात्कार झाल्यावर ह्या फारसी दृष्ट्याने ह्या पृथ्वीतलावर निसर्गाच्या किंवा मायेच्या उपवनी पुनः पुनः जन्म घेऊन येण्यापासून आपली स्वतःची सुटका करून घेतली आहे। तर मग अंतिमाचे गमन घडल्यानंतर तो कितीदा शोध घे व्यर्थची ना। आश्चर्याने स्तिमित झालेल्या ह्या विश्वाची, प्रकृतीची माझ्या वियोगाने झालेली ही केवढी दारुण निराशा। येशू ख्रिस्ताने ह्या मुक्ततेचे वेगळ्या तऱ्हेने वर्णन केलेले आहे। आणि तेथे एक पुरोहित आला आणि प्रभूला म्हणाला, प्रभो, तू जेथे जेथे जाशील तेथे तेथे मी तुझ्याबरोबर येईन। तेव्हा येशू त्याला म्हणाला, कोल्ह्यांना सुद्धा राहावयास खोपटी असतात, हवेतील पक्ष्यांची घरटी असतात, परंतु मानवाच्या पुत्राला डोके टेकण्यासाठी एकही निवाऱ्याची जागा नाही। सर्वत्र वावरत असल्यामुळे व्यापक अशा येशू ख्रिस्ताच्या पाठोपाठ जाता येणे शक्य आहे काय? त्याच्याबरोबर जाणे म्हणजे विश्वात भरून राहिलेल्या अनंत चैतन्याच्या पाठोपाठ जाणे होय। कृष्ण, राम, बुद्ध आणि पातंजली हे भारत देशातील प्राचीन काळचे अवतार आहेत। तामिळ भाषेमध्ये पुष्कळसे काव्यवाङ्मय
अगस्त्य ऋषींच्या संबंधी रचले गेले आहे. अगस्त्य ऋषी हे दक्षिण भारतामध्ये अवतारच होऊन गेले. त्यांनी ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीच्या शतकामध्ये व त्याच्यानंतरच्या शतकामध्ये अनेक चमत्कार करून दाखवलेले आहेत. अगस्त्य ऋषी अजूनही ऐहिक देह धारण करून संचार करीत असतात, अशी त्यांची ख्याती आहे. अवतारी पुरुषांनी आपली खास कामगिरी पार पाडावी म्हणून त्यांना मदत करण्याचे महत्कार्य बाबाजींनी आपल्याकडे घेतलेले आहे. म्हणजे शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे त्यांची गणना महावतारात होते. वर्णाश्रम धर्माची संस्थापना करणाऱ्या शंकराचार्यांना आपण योग दीक्षा दिली होती असे त्यांनी सांगितले आहे. तसेच मध्ययुगीन काळातील सुप्रसिद्ध योगी पुरुष महात्मा कबीर यासही योगदीक्षा त्यांनी दिली होती. 19व्या शतकातील त्यांचे प्रमुख शिष्य म्हणजे ज्यांनी नष्टप्राय झालेल्या क्रियायोगाचे पुनरुज्जीवन केले ते आपल्या परिचयाचे लाहिरी महाशय. बाबाजी हे नेहमी येशू ख्रिस्ताशी संपर्क साधित असतात. ते दोघे प्राणीमात्रांच्या मुक्ततेसाठी विचारस्पंदने प्रसृत करीत असतात आणि ह्या युगाच्या उद्धारासाठी योजनांचे आध्यात्मिक तंत्र तयार करीत असतात. ह्या दोन पूर्ण जागृत अशा महात्म्यांचे एक सदेही व दुसरा विदेही कार्य राष्ट्रांना परस्परांशी युद्ध करण्यापासून, परस्परांचा द्वेष करण्यापासून परावृत्त करणे, धार्मिक बाबतीत लोकांना पंथवादापासून अलिप्त ठेवणे आणि लोकांना भोगवादाच्या, त्यांच्यावर परत उलटणाऱ्या अशा आपत्तींपासून वाचवणे हे होय. बाबाजींना आधुनिक काळाच्या प्रवृत्तीचे पूर्ण ज्ञान आहे. विशेष करून पाश्चिमात्य संस्कृतीवर ह्या काळाचे जे परिणाम होतात आणि त्यामुळे जे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात त्यांबद्दल त्यांना भरपूर कल्पना आहे. त्यांच्या मते योग साधनेच्या मोक्षदायक मार्गाची शिकवण पश्चिमेस व पूर्वेस सारख्याच प्रमाणात देण्याची जरुरी आहे. बाबाजींबद्दल इतिहासामध्ये कुठे उल्लेख नाही म्हणून आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हे महायोगी जगद्गुरू कुठल्याही देशामध्ये अगदी उघडपणे असे वावरलेच नाहीत. त्यांच्या सहस्र वर्षांच्या योजनेमध्ये जाहिरातबाजीच्या खोट्या नाट्या प्रचाराला जागा नाही. सदैव शांतपणे कार्य करीत असलेल्या एकमेव परमेश्वराप्रमाणे बाबाजी आपले कार्य गुप्तपणे व नम्रपणे करीत असतात. येशू ख्रिस्त आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यासारखे महान द्रष्टे एका विशिष्ट आणि लोकांच्या नजरेस भरण्यासारख्या कार्याकरता पृथ्वीवर अवतार घेतात. ते त्यांचे कार्य झाले म्हणजे ते ह्या जगातून निघून जातात. बाबाजींसारख्या अवतारी पुरुषांचे कार्य जरा वेगळ्या स्वरूपाचे असते. इतिहासामध्ये एखादा विशेषपणे उठून दिसणारा प्रसंग घडवून आणण्यापेक्षा मनुष्य जातीच्या शतकानुशतकातून होत जाणाऱ्या उत्क्रांतीमध्ये प्रगती घडवून आणण्याचे कार्य ते करीत असतात. अशा तऱ्हेचे महात्मे जुजबी लोकांच्या नजरेला आपण पडू नये म्हणून गुप्त राहतात आणि आपल्या इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकतात. ह्या कारणामुळे आणि विशेष करून ते आपल्या शिष्यांना आपल्या स्वतःसंबंधी मौन बाळगण्याबाबत कटाक्षाने बजावून सांगत असतात. म्हणून अशा तऱ्हेच्या उच्च कोटीच्या आध्यात्मिक व्यक्ती जगामध्ये अज्ञात स्वरूपात राहतात. मी ह्या पुस्तकात बाबाजींच्या जीवनक्रमाबद्दल जी थोडी बहुत माहिती देत आहे ती सुद्धा ज्या काही थोड्या हकीकती त्यांच्या दृष्टीने योग्य व प्रसिद्ध व्हावयास उचित अशा आहेत त्याच देत आहे. आपल्या चरित्र नायकाच्या जन्मस्थळाची व कुटुंबाची माहिती देण्यास कोणाही इतिहासकाराला आवडते, पण तशी मर्यादित स्वरूपाची माहिती बाबाजींच्या बाबतीत उपलब्ध अशी नाही. ते साधारणपणे हिंदी भाषेत बोलत, पण ते तसे कोणत्याही भाषेत स्पष्ट संभाषण करतात. त्यांनी बाबाजी असे साधेसुधे नाव धारण केलेले आहे. लाहिरी महाशयांच्या शिष्यांनी त्यांना आणखीन काही आदरार्थी नावे दिलेली आहेत. ती म्हणजे महामुनी बाबाजी महाराज, महायोगी त्रिंबक बाबा, शिवबाबा. पूर्ण साक्षात्कारी अशा ह्या महापुरुषाची वंश परंपरा माहीत करून घेण्याची काही जरुरी आहे का? लाहिरी महाशय म्हणत, जेव्हा जेव्हा कोणी बाबाजींचे नाव अत्यंत पूज्य बुद्धीने घेत असतो तेव्हा तेव्हा त्या भक्तावर ताबडतोब अनुग्रह होतो. अमर अशा या परमगुरूंच्या शरीरावर वयाची अशी कोणतीही खूण नाही. ते तरुण भासतात. त्यांचे वय 25पेक्षा जास्त दिसत नाही. गौरवर्णीय मध्यम शरीर यष्टीचे व उंचीचे सुंदर व सुदृढ शरीराचे बाबाजी आपल्या भोवती सहज दिसून येणारे असे तेजोवलय धारण करीत असतात. त्यांचे डोळे काळे भोर, स्थिर व नाजूक. त्यांचे केस लांबलचक व ताम्रवर्णीय आहेत. कधीकधी त्यांचा चेहरा
लाहिरी महाशयांच्या चेहऱ्यासारखा दिसतो. एखाद्या प्रसंगी हे साम्य इतके जुळते की लाहिरी महाशयांच्या उत्तर आयुष्यात ते तरुण दिसणाऱ्या बाबाजींचे वडील म्हणून सहज समजले गेले असते. माझे संस्कृतचे संत शिक्षक स्वामी केवलानंद हे बाबाजींच्या बरोबर हिमालयात काही काळ राहिले होते. केवलानंदांनी मला सांगितले, अद्वितीय असे हे महायोगी आपल्या मेळाव्याबरोबर गिरीकंदरी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भ्रमण करीत असतात. त्यांच्या लहानशा मेळाव्यात अतिप्रगत असे 2 अमेरिकन शिष्य आहेत. बाबाजी एके ठिकाणी काही वेळ राहिल्यानंतर डेरा दंडा उठाओ असे म्हणत. त्यांच्या हातात एक दंडा असतो. मेळाव्याने ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे अशी ही शब्दांनी दिलेली सूचना असे. सूक्ष्म देहाने स्थलांतर करण्याची ही पद्धत ते नेहमीच अवलंबितात असे नव्हे. ह्या गिरीशिखरावरून त्या गिरीशिखरावर कधीकधी ते पायांनीच जात. बाबाजींची जेव्हा इच्छा असते तेव्हाच ते इतरांच्या दृष्टीस पडतात किंवा त्यांना ओळखू येतात. निरनिराळ्या भक्तांना ते थोड्याफार फरकाच्या वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये दर्शन देतात. कधीकधी दाढी मिशा ते धारण करतात, तर कधीकधी त्यांविरहित ते वावरतात. अक्षय अशा त्यांच्या शरीराला अन्न असे लागत नाही, म्हणून हे परमगुरू क्वचितच खातात. भेटायला येणाऱ्या शिष्यांकडून शिष्टाचार म्हणून ते फळे किंवा दूध भात किंवा तूप स्वीकारतात. केवलानंद पुढे म्हणाले, बाबाजींच्या जीवनातले 2 विस्मयकारी प्रसंग मला माहीत आहेत. एकदा रात्रीच्या वेळी होमाच्या भोवती त्यांचे शिष्य बसले होते. गुरुजींनी त्यातले एक पेटलेले लाकूड घेतले आणि होमाच्या जवळच बसलेल्या एका चेलाच्या उघड्या खांद्यावर ठेवले. लाहिरी महाशय त्यावेळी तेथे उपस्थित होते. त्यांनी आपली नापसंती दर्शवली. महाराज, काय ही निष्ठुरता? त्याच्या पूर्वकर्म विपाकाप्रमाणे तो तुझ्या डोळ्यांदेखत जळून खाक झालेला तुला पाहावेल काय? असे म्हणून बाबाजींनी चेल्याच्या भाजलेल्या खांद्यावर जखम बरी करणारा हात ठेवला. आज रात्री तुला मी मृत्यूच्या यातनेतून वाचवले आहे. विस्तवामुळे थोडेसे भाजल्याने तुझ्या पूर्वसंचिताची पापाची भरपाई झालेली आहे. अशाच एका दुसऱ्या प्रसंगी बाबाजींचे शिष्य विटोळे घालून बसले होते. तेवढ्यात एक परका मनुष्य तेथे आला. त्याच्या येण्यामुळे त्यांना जरा व्यत्यय झाल्यासारखे वाटले. गुरुजींच्या राहुटी शेजारी असलेल्या एका चढता न येण्यासारख्या खडकावर तो मोठ्या शिताफीने चढून आला होता. महाराज, आपणच ते महात्मा बाबाजी आहात. त्या माणसाच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आदरभावाचे तेज दिसत होते. आज कित्येक महिने मी ह्या दुर्गम कड्याकपारीतून आपला शोध काढीत आहे. शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा अशी माझी आपल्याला विनवणी आहे. जेव्हा त्या परमगुरूंनी काहीच उत्तर दिले नाही, तेव्हा त्या माणसाने त्या कड्याच्या कंगोरेदार खडकांच्या खालच्या दरीकडे बोट दाखवले व तो म्हणाला, माझा जर आपण स्वीकार केला नाहीत तर मी या खडकावरून उडी टाकेन. दिव्यत्वाचे दर्शन घडून यावे याकरता जर मला आपली मदत मिळाली नाही तर या आयुष्याचा मला आता पुढे काही उपयोग नाही. मग टाक उडी. बाबाजी अगदी निर्विकारपणे म्हणाले, तुझ्या सध्याच्या साधनेच्या अवस्थेत तुझा मला स्वीकार करता येत नाही. त्या माणसाने ताबडतोब कड्यावरून स्वतःला लोटून दिले. बाबाजींच्या शिष्यांना धक्का बसला. त्यांनी त्या परक्या माणसाचे शरीर शोधून आणावयास सांगितले. ते छिन्न विछिन्न शरीर घेऊन ते परत आले. तेव्हा त्या परमगुरूंनी त्या मृत माणसावर हात ठेवला आणि पहा काय चमत्कार, त्याने आपले डोळे उघडले आणि उठून त्या सर्व शक्तिमान गुरुपुढे साष्टांग दंडवत घातले. तू आता शिष्य होण्यास पात्र झाला आहेस. बाबाजींनी त्या पुनरुत्थान झालेल्या आपल्या शिष्याच्या चेहऱ्याकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले. एक मोठी बिकट कसोटी तू धैर्याने पार केली आहेस. मृत्यू तुला फिरून स्पर्श करणार नाही. तू आता आमच्या अमर मंडळीत सामील झाला आहेस. नंतर प्रयाणापूर्वीचे नेहमीचे आपले शब्द त्यांनी उच्चारले, डेरा दंडा उठाओ. आणि मग नंतर तो सगळा मेळावा त्या गिरीकंदरातून दिसेनासा झाला. अवतारी पुरुष सर्व व्यापक चैतन्य स्वरूपात वास करीत असतात. त्यांच्या दृष्टीला दूरचे असे काही असत नाही.
बाबाजींना आपला जड पार्थिव देह ह्या शतकातून त्या शतकात धारण करण्यास एकच गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे मनुष्याला आपण काय काय साध्य करू शकू याचे प्रत्यक्ष उदाहरण पुरवणे ही त्यांची इच्छा. जर मनुष्याला आपल्या मर्त्य देहामध्ये वास करीत असलेल्या ईश्वरी अंशाचे कधीच दर्शन घडून आले नसते, तर तो सदैव मायेच्या अनिवार्य अशा भ्रमामध्येच अडकून राहिला असता आणि त्याला मृत्यूवर कधीच विजय मिळवता आला नसता. येशू ख्रिस्ताला अगदी सुरुवातीपासून आपल्या आयुष्याचा जीवनक्रम माहीत होता. त्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग त्याने अनुभवला आणि ह्याचे कारण काही संचित फलद्रूप करावयाचे नसून त्याचा हेतू एकच होता आणि तो म्हणजे विचारवंत माणसाने आपली उन्नती साधावी हा होय. बायबलचे जे 4 उपदेशक मॅथ्यू, मार्क, ल्यूक व जॉन यांनी पुढील पिढ्यांकरता जीवनप्रसंगाचे नाट्यपूर्ण व अविस्मरणीय असे वर्णन केलेले आहे. बाबाजींच्या दृष्टीने भूत, वर्तमान व भविष्य असे 3 वेगवेगळे काळ नाहीतच. अगदी सुरुवातीपासून आयुष्यक्रमाच्या सगळ्या अवस्था त्यांनी अनुभवलेल्या होत्या. माणसाची विचारशक्ती व बुद्धी ही मर्यादित आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी आपल्या दिव्य आयुष्यातील पुष्कळ प्रसंग एक किंवा अनेक साक्षीदार ठेवून घडवून दाखविलेले आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा बाबाजींना शरीराचे अमरत्व हे शक्य आहे हे जोराने प्रतिपादण्याकरिता वेळ योग्य आहे असे वाटले, त्यावेळी तेथे लाहिरी महाशयांचा एक शिष्य हजर होता. त्यांनी ही वचनोक्ती रामगोपाळ मुजुमदार यास सांगितली. हेतू हा की इतर मुमुक्षु साधकांना स्फूर्ती मिळवण्याच्या दृष्टीने त्या उक्तीचा अर्थ समजून यावा. जे महात्मे असतात ते असेच आपले शब्द उच्चारतात आणि सर्वसाधारण प्रसंगामध्ये भागही घेतात, पण तो एकाच हेतूने की मानवाचे कल्याण व्हावे. येशू ख्रिस्ताने सुद्धा असेच म्हटलेले आहे. हे परमपिता, मला माहीत आहे की तुला माझे बोलणे नेहमी ऐकू येते, पण मी बोलतो ते हे जे लोक माझ्याजवळ उभे आहेत त्यांच्याकरिता का, की तू मला ह्या भूलोकावर पाठवले आहेस, त्यावर त्यांचा विश्वास बसावा. रामगोपाळ हे कधीच झोप न घेणारे असे महात्मे होते. त्यांना मी एकदा रणबाजपूरला जाऊन भेटलो होतो. बाबाजींच्या बरोबर झालेल्या पहिल्या मुलाखतीची विस्मयकारी हकीकत त्यांनी मला सांगितली. रामगोपाळ मला सांगू लागले, वाराणसीस लाहिरी महाशयांच्या पायांशी बसण्याकरता मी कधीकधी माझी एकांतातील गुहा सोडून येत असे. एकदा मध्यरात्रीच्या वेळेस बऱ्याचशा शिष्यांसमवेत मी शांतपणे ध्यान करीत बसलो आणि इतक्यात गुरुजींनी मला जरा बुचकळ्यात पाडण्यासारखी विनंती केली. ते म्हणाले, रामगोपाळ, ताबडतोब दशाश्वमेध घाटावर जा. मी तडकच त्या एका बाजूला असलेल्या घाटाकडे गेलो. चांदणी रात्र होती. तारे चांगले लुकलुकत होते. मी तेथे काही वेळ शांतपणे बसल्यावर माझी नजर माझ्या पायांशी असलेल्या एका मोठ्या शिळेकडे गेली. ती शिळा हळूहळू वर येत चालली व तिच्या खाली एक भुयारी गुहा दिसू लागली. काही वेळाने शिळा वरवर यायची थांबली व निश्चल झाली. जणू काही अज्ञात अशा आधाराने तिला वरच्यावर धरून ठेवलेले होते आणि त्या भुयारातून एक तरुण सुवस्त्राभूषित व अत्यंत लावण्यवती स्त्री हवेत अधांतरी वर येऊ लागली. तिच्या भोवती एक सौम्यसे तेजोवलय होते. ती माझ्या पुढ्यात येऊन निश्चल अशी उभी राहिली. ती दिव्यानंदात तल्लीन होती. काही वेळाने शेवटी तिने हालचाल केली व मृदू आवाजाने ती माझ्याशी बोलू लागली. माझे नाव माताजी, मी बाबाजींची बहीण. मी त्यांना आणि लाहिरी महाशयांना माझ्या गुहेजवळ आज रात्री काही महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी बोलणे करण्याकरता बोलवले आहे. एक धुसरसा प्रकाश गंगा नदीवर वेगाने पसरू लागला. तो चमत्कारिक असा प्रकाश पाण्यामध्येही परावर्तित होऊ लागला. तो हळूहळू जवळ येऊ लागला आणि माताजींच्या जवळ येऊन ठेपल्यावर एकदम त्याचा डोळे दिपवणारा चकचकाट झाला आणि त्या प्रकाशातून एकदम लाहिरी महाशयांच्या मानवी देहाची आकृती स्थूल स्वरूपात प्रगट झाली. त्यांनी त्या स्त्री महात्म्याच्या पायांवर नमस्कार केला. गोंधळून व घाबरून गेलेल्या स्थितीतून मी जरा किंचित बाहेर पडतो न पडतो तोच आणखी एक चमत्कार झाला. त्या चमत्काराने मी स्तंभितच झालो. आकाशामध्ये एका गूढ अशा प्रकाशाचा वलयाकारी पुंजका दिसू लागला. तो पुंजका खाली खाली येऊ लागला. जसजसा तो जमिनीवर येऊ लागला तसे त्याने झंझावाताचे रूप धारण केले. त्या आवर्तामधून जिभांसारख्या
ज्योती बाहेर येत होत्या. तो आवर्त शेवटी आम्ही बसलो होतो तेथपर्यंत येऊन ठेपला आणि त्यातून एक सुंदर तरुणाची शरीराकृती स्थूल रूपात प्रकट झाली आणि तो तरुण म्हणजे बाबाजी हे मी चटकन ओळखले. ते लाहिरी महाशयांसारखे दिसत होते. फरक इतकाच की बाबाजी त्यांच्याहून जास्त तरुण दिसत होते आणि त्यांचे केस लांबलचक व तेजस्वी होते. लाहिरी महाशय, माताजी व मी असे तिघे त्यांच्या पाया पडलो. मी त्यांच्या दिव्य शरीराला स्पर्श केल्यावर माझ्या शरीरातील तंतूनतंतू गौरवशाली व सुखद अशा इथेरिक संवेदनेने थरारून गेला. पूज्यताई, बाबाजी म्हणाले, हा स्थूल देह सोडून देण्याचा व विश्वचैतन्याच्या प्रवाहामध्ये मिसळून जाण्याचा माझा विचार आहे. प्रिय गुरुदेव, आपला बेत माझ्या अगोदरच ध्यानात येऊन चुकला आहे. त्याबद्दलच मला आज रात्री बोलायचे. आपल्याला देह सोडून देण्याची काय जरुरी आहे? ती तेजस्वी स्त्री त्यांच्याकडे विनवणीच्या मुद्रेने पाहत होती. माझ्या चैतन्याच्या सागरावर मी एक दृश्य किंवा अदृश्य तरंगाचे रूप धारण केले तर काय फरक आहे? माताजींनी विनोदगर्भ असे थोडक्यात उत्तर दिले. अमर गुरुदेव, जर काही फरक पडत नसेल तर तुम्ही ह्या देहाचा कधीच त्याग करू नका. तथास्तु, बाबाजी गंभीरपणे म्हणाले. मी हा पार्थिव देह कधीच टाकून देणार नाही. या जगातील थोड्या लोकांना हा दिसेलच. तुझ्या मुखातून परमेश्वराने आपली इच्छा दर्शविली आहे. ह्या दोन महानुभावांचे संभाषण मी भीतियुक्त आदराने ऐकत असताना ते परमगुरू माझ्याकडे अनुग्रह करण्याच्या उद्देशाने वळून म्हणाले, भिवू नकोस रामगोपाळ. ते म्हणाले, हे अमरवचन मी देत असल्याचा तू साक्षीदार आहेस. तू खरा भाग्यवान आहेस. बाबाजींच्या आवाजाचा मंजूळ ध्वनी हळूहळू मंद होत गेला. त्यांचा आणि लाहिरी महाशयांचा असे दोन्ही देह हळूहळू हवेत तरंगत वरवर जाऊ लागले आणि गंगेच्या प्रवाहावरून मागे मागे जाऊ लागले. ते देह रात्रीच्या आकाशात जसे विरून जाऊ लागले तसतसा त्यांच्या भोवती दिपवून टाकणारा झगझगीत प्रकाश चमू लागला. माताजींचा देह गुहेमध्ये तरंगत तरंगत खाली गेला. दगडाची शिळा खाली आली व गुहेच्या दाराशी बरोबर जाऊन बसली. गुहेचे तोंड बंद झाले. हे सर्व काही आपोआप जणू एखाद्या अदृश्य अशा यांत्रिक तर्फेकरवी केले जात होते. ह्या दृश्यामुळे मला जी स्फूर्ती मिळाली तिला सीमा नव्हती. मी नंतर लाहिरी महाशयांच्या घरी परत येण्यास निघालो. त्यांच्या घरी पोहोचतो. पहाटेची वेळ झाली. मी त्यांच्या पुढे वाकून जेव्हा त्यांना नमस्कार केला तेव्हा मला सर्व प्रकार माहीत आहे हे समजल्याचे जाणून ते किंचित हसले. ते म्हणाले, रामगोपाळ, तुझी बाबाजींना आणि माताजींना भेटण्याची फार इच्छा होती. मला कितीतरी वेळा ती तू बोलून दाखवलीस. आज ती इच्छा अशा आश्चर्यकारक तऱ्हेने फलद्रूप झाली. मला फार संतोष झाला. माझ्या इतर गुरुबंधूंनी मला असे सांगितले की मध्यरात्री मी येथून निघाल्यापासून लाहिरी महाशय आपल्या बसल्या जागेवरून व्यासपीठावरून मुळी हल्लेच नाहीत. एका चेल्याने मला सांगितले की तू दशाश्वमेध घाटावर गेल्यावर त्यांनी अमरत्व या विषयावर एक स्तिमित करणारे प्रवचन दिले. धर्मग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये कित्येक श्लोकात असे सांगितलेले आहे की साक्षात्कारी मनुष्य एकाच वेळी 2 किंवा अधिक देह धारण करून निरनिराळ्या ठिकाणी वावरू शकतो. त्याचा खरेपणा प्रथमच असा माझ्या प्रचितीस आला. रामगोपाळने आपली हकीकत संपविताना सांगितले की लाहिरी महाशयांनी मला नंतर ह्या पृथ्वीसंबंधी परमेश्वराची काय गुप्त योजना आहे याबद्दल काही आध्यात्मिक मुद्दे समजावून सांगितले. ह्या कल्पाच्या अवधीपर्यंत बाबाजींनी देह ठेवून द्यावा आणि त्याकरता परमेश्वराने त्यांची निवड केली आहे. अनेक युगे येतील व जातील, परंतु अमर असे हे गुरुदेव शतकानुशतके विविध नाट्यप्रसंग पाहत पृथ्वीच्या रंगमंचावर सदैव वावरत राहतील. अधुना एषा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.